नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे स्वागत आहे तुमचं एका नव्या आणि अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये। बऱ्याच दिवसापासून गॅप सर्टिफिकेट विषयी व्हिडिओ बनवा अशी विद्यार्थ्यांची डिमांड होती आणि त्यालाच अनुसरून हा व्हिडिओ बनवलेला आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण गॅप सर्टिफिकेट काय असतं, कुणी काढावं, कोणासाठी लागतं आणि केव्हा लागतं आणि गॅप सर्टिफिकेट कशा प्रकारे काढावं त्याची प्रोसेस काय आहे याची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। चला तर सुरू करूयात व्हिडिओ। मित्रांनो, पहिला प्रश्न आहे गॅप सर्टिफिकेट काय आहे। तर गॅप सर्टिफिकेट जे आहे ते शैक्षणिक खंड म्हणजेच आपल्या एज्युकेशन मध्ये गॅप पडला असल्यास, एखाद्या वर्षी आपण कुठलंच शिक्षण नाही घेतलं असल्यास त्याबाबतचं एक प्रमाणपत्र आहे। आता याची आवश्यकता काय, तर बऱ्याचशा वेळेस विद्यार्थी जे आहेत ते एकापेक्षा जास्त ठिकाणी ऍडमिशन घेण्याचा प्रयत्न करतात, जे की इलिगल आहे आणि इतर कुठल्याही सेवांचा किंवा शिष्यवृत्तीचा वगैरे लाभ घेण्याचा प्रयत्न करतात आणि ते होऊ नये म्हणून एखाद्या वर्षी जर गॅप पडला असेल तर त्यासाठी गॅप सर्टिफिकेट एक कंपल्सरी डिमांड केलं जातं। दुसरा प्रश्न आहे आता कुणी काढावं। आता MSCET बाबतीत विचार केला तर सर्वांनीही काढण्याची गरज नाही। ज्या विद्यार्थ्यांचा शिक्षणामध्ये खंड पडलेला आहे अशाच विद्यार्थ्यांनी हे काढावं। आता शैक्षणिक खंड म्हणजे काय, 12वी नंतर एक वर्ष तुम्ही गॅप घेतला, काही कारणास्तव तुम्ही कॉलेजला ऍडमिशन घेऊ शकला नाही किंवा तुम्हाला जर एखाद्या कोर्सला ऍडमिशन घ्यायचं आहे ते नाही मिळालं, तुमचं एक वर्ष वाया गेलं आणि त्यानंतर दुसऱ्या वर्षी तुम्ही परत BA ला किंवा ग्रॅज्युएशन साठी ऍडमिशन घेतलं आणि ग्रॅज्युएशन कंप्लीट केलेलं आहे आणि आता ग्रॅज्युएशन याच वर्षी कंप्लीट होणार आहे आणि तुम्ही आता लॉला ऍडमिशन घेणार आहात। परंतु 12वी नंतर जो तुमचा एक वर्षाचा जो खंड पडलेला आहे, जर असं असेल 1 वर्षाचा, 2 वर्षाचा, 10 वर्षाचा, ते कितीही कालावधी असू शकतो। परंतु जर तुम्ही कंटिन्युअस शिक्षण घेत नसाल, एखादा वर्ष तुमचा जर गॅप पडला असेल तर अशा विद्यार्थ्यांनी गॅप सर्टिफिकेट काढावं। पुढचा प्रश्न आहे ते केव्हा लागेल, तर मित्रांनो CET सेलला आता कॅपची रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू होईल, तर कॅप वेळेस हे तुम्हाला लागणार नाही। तर हे केव्हा लागणार आहे, जेव्हा तुम्ही कॉलेजमध्ये तुम्हाला अलॉटमेंट होईल आणि कॉलेजमध्ये ऍडमिशन साठी जाल तेव्हा 100% आणि कंपल्सरी तुम्हाला जर गॅप असेल तर गॅप सर्टिफिकेट हे लागणार आहे। त्यामुळे तुम्ही आता नाही काढलं तरी चालेल, नंतर कॉलेज अलॉटमेंट झाल्यानंतर काढू शकता। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न ते म्हणजे गॅप सर्टिफिकेटची प्रोसेस काय, ते कशा प्रकारे काढायचं, तर याविषयी डिटेल माहिती पाहूया। तर मित्रांनो, हा गॅप सर्टिफिकेटचा एक फॉर्मॅट आहे। तुम्ही अशा प्रकारे हे गॅप सर्टिफिकेट असतं। गॅप सर्टिफिकेट म्हणजे एका 100 रुपयाच्या बॉन्ड वरती तुम्हाला लिहून द्यायचं आहे। अतिशय सोपी प्रोसेस आहे। जिल्हा परिषदच्या ठिकाणी, कलेक्टर ऑफिसच्या ठिकाणी किंवा एखाद्या ऍडव्होकेट कडे जाऊन तुम्ही जर त्यांना सांगितलं की मला गॅप सर्टिफिकेट हवाय, तर ते तुम्हाला गॅप सर्टिफिकेट बनवून देतील। त्यासाठी 100 रुपयाचा बॉन्ड लागतो। यासाठी साधारणपणे 200 ते 300 रुपये खर्च बॉन्ड सहित हा अपेक्षित आहे। आता काही ठिकाणी 400-500 रुपये डिमांड करतात, परंतु इन जनरल 250 ते 300 रुपये याच्यामध्ये तुम्हाला खर्च हा अपेक्षित आहे। त्यासाठी तुम्हाला 100 रुपयाचा बॉन्ड हवा असतो। तुमच्या नावाने बॉन्ड घ्या आणि त्या बॉन्ड वरती तुम्हाला हे प्रतिज्ञापत्र टाईप करून घ्यायचे। आता हे प्रतिज्ञापत्र काय आहे, तर माननीय विशेष कार्यकारी दंडाधिकारी साहेब, आता जिथं तुमचं तालुक्याचं ठिकाण आहे, जिल्ह्याचं ठिकाण आहे, तिथलं तुम्हाला हे टाकायचं। आता इथं मी सोलापूर टाकलेलं आहे, तर इथं तुम्ही तुमच्या जिल्ह्याचं किंवा तालुक्याचं ठिकाण टाकू शकता। यांचे समोर मी इथं विद्यार्थ्याचं नाव येईल, वय येईल, राहणार तुमचा पत्ता येईल आणि त्यानंतर कारणे सत्य प्रतिज्ञापत्र लिहून देतो की मी सन 2000 जे काय असेल ते 21-22 किंवा 12-13 साली कुठलं शिक्षण पूर्ण केलं होतं। समजा 12वी नंतर गॅप असेल तर इथं आता दिलेला आहे सन 2021 साली इयत्ता 12वी परीक्षा उत्तीर्ण झालो आहे। त्यानंतर मी घरगुती अडचणीमुळे शासकीय किंवा निमशासकीय महाविद्यालयात कुठेही प्रवेश घेऊन शिक्षण अगर सवलतीचा लाभ घेतलेला नाही। माझे सन 2021 ते 2022 असा शैक्षणिक गॅप पडलेला आहे। सदरचा
प्रतिज्ञा लेख हा मला पुढील शिक्षणासाठी माझे सन 2021 ते 2022चा गॅप सर्टिफिकेट ग्राह्य धरण्यात यावा. वर दिलेली माहिती खरी व बरोबर आहे. खोटी अथवा चुकीची निघाल्यास दंडविधान कलम 199/200 नुसार मी शिक्षेस पात्र राहीन. त्यानंतर अर्ज दिनांक टाकायचा आहे तुम्हाला. ओळख म्हणून 1-2 ओळखीच्या साक्षीदारांची सही घ्यायची आहे आणि या ठिकाणी लिहून देण्याची सही म्हणजे तुमची स्वतःची सही पाहिजे. त्यानंतर अशा प्रकारे इथे ऍफिडेव्हिट तुम्हाला एक करायचा आहे. जिल्हा परिषदेच्या ठिकाणी ही सुविधा उपलब्ध असते. सेतू कार्यालय वगैरे तुमच्या इथं असेल तर ही उपलब्ध असणार आहे. नसेल तर तुम्ही एखाद्या ऍडव्होकेट कडे गेलात तर त्यांनी व्यवस्थितपणे तुम्हाला करून देतील. तर मित्रांनो, अशा प्रकारे हे गॅप सर्टिफिकेट ऍडमिशनच्या वेळेस लागतं. तुमच्याकडे जर ते नसेल, तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट झाल्यानंतर तुम्ही अगदी 1 दिवसामध्ये हे काढू शकता. धन्यवाद.